नमस्कार मित्रमंडळी, आज टायटलनुसार मी माझ्या एंगेजमेंटचा लुक हा रिक्रिएट करणार आहे. आय होप यू गोइंग टू लाईक दिस. आणि तुम्हाला जर बघायचं असेल की मी एक्झॅक्टली हा लुक कसा रिक्रिएट केला तर शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग आणखीन वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. ओके, इथे कुठेतरी मी माझ्या एंगेजमेंटचा फोटो तुम्हाला दाखवेल. एंगेजमेंटच्या दिवशी मी 3 प्रकारचे वेगवेगळे ड्रेसेस चेंज केले होते आणि 2 साड्यांवर माझा मेकअप सेम होता, पण लास्टवाला जो ड्रेस होता ना त्यामध्ये मी थोडेसे चेंजेस केले होते मेकअपमध्ये. तर ही सर्व माझे फोटोज आहेत. त्यांवरती माझा मेकअप मी तसाच ठेवले होते कारण की सेकंड साडीच्या वेळेस मला मेकअप करायला वेळच नव्हता. सगळ्यात पहिले तुम्हाला तुमची स्किन टाईप माहिती पाहिजे. आता एंगेजमेंट ही रात्रीची आहे, संध्याकाळची आहे की दुपारची आहे किंवा सकाळची आहे, यावर पण तुमचा मेकअप लुक हा डिपेंड करतो. एंगेजमेंट ही 11:30 वाजेची होती, म्हणजे 11:30 AM. आणि माझ्या एंगेजमेंटमध्ये भरपूर असे फोटोशूट आणि व्हिडिओशूट करणार होतो, म्हणून मी सनस्क्रीन वापरलं नाही. का? कारण की फ्लॅश फोटोग्राफी झाली असते आणि फ्लॅश फोटोग्राफीमध्ये माझा बेस हा खूप जास्त व्हाईट दिसला असता आणि फ्लॅशबॅक पण केलं असतं, म्हणून मी सनस्क्रीन वापरलं नव्हतं. ओके, तर पहिले तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमचा स्किन टाईप कुठला आहे. ऑइली आहे, ड्राय आहे की कॉम्बिनेशन स्किन टाईप आहे. आता जसा माझा हा ऑइली स्किन टाईप आहे आणि माझी एंगेजमेंट झाली होती जानेवारी, म्हणजे तेव्हा होती थंडी. तर थंडीमध्ये माझं चेंजेस असे येतात की माझा हा टी झोन असतो ना, हा खूप ऑइली असतो आणि अदर एरियाज जे आहेत ते माझे ड्राय असतात. तर मी जास्त असे प्रोडक्ट्स न वापरता माझ्या स्किनवर खूप असे मिनिमल असे प्रोडक्ट्स लावले होते, जेणेकरून माझी स्किन ही जास्त ऑइली नाही दिसायला हवी आणि त्याचं प्रोडक्शन जास्त नको माझ्या फेसवर, म्हणून मी कमीत कमी असं प्रोडक्ट्स वापरले. तर त्यामध्ये सर्वात पहिले होतं पिलग्रिमचं व्हिटॅमिन सीचं सिरम, जे मी सगळ्यात अगोदर माझ्या फेसवर अप्लाय केले होते. हे आहे ब्राईटनिंग सिरम, ज्यामुळे तुमच्या स्किनमध्ये जर काही डलनेस असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमची स्किन थोडीशी काळवंडी आहे, तर ही थोडंसं तुम्हाला इव्हन आउट करतं जर तुम्ही डेलीमध्ये वापरला असेल तर. ऑल्सो इट हेल्प्स यू टू गिव्ह अ नॅचरल शाईन, जे तुम्हाला जो म्हणतो ना आपण ग्लो हवा आहे फेसवर, तो ग्लो या सिरमने येईल. ओके, हे बघा, मी आता अप्लाय केलं आहे, इन्स्टंटली ते ऑब्झॉर्ब झालं आणि हा फार जास्त असं ऑइली किंवा असं खूप जास्त स्टिकी असं नाही आहे. मॉइश्चरायझर, तर हे सिम्पलचं मॉइश्चरायझर मी वापरलं होतं. हे खूप जास्त हायड्रेटिंग असं जेल फॉर्ममध्ये मॉइश्चरायझर आहे. बघा, मी जास्त वापरणार नाही बिकॉज ॲज आय टोल्ड यू की माझा टी झोन जो आहे तो ऑइली होतो आणि बाकीचे एरियाज हे माझे ड्राय असतात. तर मग आपल्याला तशाच प्रकारे लावायचं आहे, अगदी थोडंसं टी झोनवर, अगदी थोडंसं आणि बाकीच्या एरियामध्ये मग आपण बऱ्यापैकी लावणार आहोत. वेल, मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा तुम्ही मेकअप करणार ना, एंगेजमेंटसाठी तुम्ही जेव्हा ठरवता की तुम्हाला मेकअप, एंगेजमेंट असो, लग्न असो किंवा एनिथिंग, ठीक आहे, कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी तुम्हाला जर मेकअप करायचा असेल, मी पर्टिक्युलरली तुम्हाला एंगेजमेंट आणि लग्न यामुळे म्हणते कारण की तो तुमचा सगळ्यात मोठा दिवस आहे आयुष्याचा. आणि जर तुम्ही त्या दिवशी चुकीचं काही करणार किंवा चुकीच्या पद्धतीने जर तुमचा मेकअप झाला तर तुम्ही आयुष्यभर रिग्रेट करणार की तुम्हाला फोटोज असे आले नाही किंवा व्हिडिओज असे आले नाही. म्हणून तुम्ही कधी पण जेव्हा तुम्ही डिसाईड करणार की हां तुम्हाला मेकअप करायचा, त्या दिवसाच्या काही दिवस अगोदर, 1 दिवस म्हणा, 2 दिवस, 1 आठवडा, जे काय असेल, तुम्ही अगोदर मेकअप करून बघा की तुम्हाला जमतंय का किंवा तुम्हाला पटतंय का तुम्ही जे मेकअप करताय ते, आणि तुम्ही जे प्रोडक्ट्स वापरतायत ते वर्क करता आहेत की नाही, की ते लॉंग लास्टिंग आहेत की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच डिसाईड करून ठेवा, म्हणजे हे तुमच्यासाठी जास्त चांगलं राहील. ओके, वेल, यानंतर मग मी वापरलं होतं प्रायमर. आता प्रायमर मी 2 प्रकारचे वेगवेगळे प्रायमर वापरली होती. नायकाचं जे प्रायमर आहे, मेबेलिनचं फिटमीचं जे प्रायमर आहे, त्यामध्ये 2 प्रकार येतात. मॅट फिनिशचं एक येतं आणि एक मॉइश्चरायझर म्हणजे ड्यूई फिनिशवालं एक येतं. असे 2 प्रकारचे येतात. तर हे मॅट फिनिशचं आहे, म्हणून हे 2 प्रकारचे मी
प्रायमर्स वापरणार. हा पोर्ससाठी आणि हा बाकीच्या एरियाजवर. सी ॲज यू कॅन सी किती म्हणजे असं जेलसारखं दिसतंय ना. आता तुम्ही बघा इन्स्टंटली कसं दिसतं एकदम. आता माझा जसा चेहरा दिसतोय इथे एकदम एकदम असा कॅनव्हस असा प्लेन दिसणार माझा फेस इथला आहे. Right? Yeah, I know. आता हे वालं प्रायमर जे मी वापरणार आहेत माझ्या बाकीच्या एरियाला. तुम्ही जेव्हा पण मेकअप करणार तुमच्या नेकला कधीच विसरू नका, बिकॉज युअर नेक इज व्हेरी इम्पॉर्टंट. कसं असतं ना, शरीर हे झाकलेलंच असणार पण तुमचा नेक आणि फेस हा रिव्हिलिंग असणार. इथे माझ्यासारखं थोडंसं पिगमेंटेशन आहे किंवा थोडंसं काही पॅचेस आहेत तर मेकअप करा. का? कारण की तो वेगळा वेगळा नको दिसायला. म्हणजे हा वेगळा पोर्शन, हा वेगळा पोर्शन, तुमचा हाताचा वेगळा पोर्शन असं नको व्हायला. ओके, आता मी भरपूर वर्षांपासून मेकअप करते म्हणून माझा शेड मला माहिती. तरीही मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड सजेस्ट करू शकते. त्यामध्ये मल्टिपल शेड्स तुम्हाला ते देतात. आणि स्पेशली डस्की स्किनसाठी घेता असणार. जसा माझा डस्की स्किन आहे, माझा हा सावळा कलर आहे आणि या सावळा कलरचे फाउंडेशन्स हे खूप कमी ब्रँड्समध्ये अवेलेबल आहेत मला असं वाटतं. आणि सावळ्या म्हणा किंवा माझ्यापेक्षाही डार्कर स्किन टोनचे जे आहेत ते फाउंडेशन कन्सिलर्स तुम्हाला मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात भेटतात. तर तुम्हाला जर हवं असेल तर एक नायकाचं ब्रँड आहे, तुम्ही नायकाचे प्रोडक्ट्स यूज करू शकतात. तुम्हाला एले गर्लचे पण खूप चांगले ऑप्शन भेटतील, एले गर्लमध्ये पण खूप चांगले ऑप्शन भेटतील. किंवा पॅक कॉस्मेटिक्स पण आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे वेगवेगळे शेड्स भेटून जातील. तर मग आता फाउंडेशनसाठी मी हे नायकाचं फाउंडेशन वापरलं होतं आणि हे आहे शेड चेस्टनट 15. आता यामध्ये दिसणार नाही, या फाउंडेशनचा शेड आहे जो माझ्या स्किन टोनचा एक थोडासा स्लाइटली डार्कर आहे पण इट्स मॅनेजेबल. का? कारण की थोडासा शेड डार्कर असेल ना तर तुम्हाला मॅनेज करता येतो. तुम्ही तो मिक्स अँड मॅच करू शकतात बाकीच्या शेडसोबत. आता जसं माझ्याकडे एक कन्सिलर आहे, मेकअप रिव्होल्युशनचं माझं कन्सिलर आहे जे हे जरा लाइटर टोनमध्ये आहे. त्याचा नंबर आहे C10.5. ओके, C10.5. तर मग आपण हे दोन जे आहे कलर्स हे मिक्स करून आपण आपला शेड बनवू शकतो. आता मी काय करणार, हा थोडासा शेड घेणार. आता तुम्हाला माझ्या हातावरूनच कळत असेल की हा किती लाईट आहे. हा माझा शेड नाही आहे. आणि जेव्हा मी हात यावर टाकेल साईडला तुम्हाला कळेल की हा पण माझा शेड नाही आहे. परफेक्ट मॅच आहे पण तो थोडासा डार्क आहे. जेव्हा मी इथे लावेल तो मला डार्क होईल. तर मग आपल्याला हे दोन शेड मिक्स करायचे आहेत आणि ते दोन शेड मिक्स करून आपल्याला आपला स्वतःचा कलर स्किन टोन करायचा आहे रेडी. आता मी काय करणार आहे, हे दोन कलर मिक्स केले आहेत आणि आता हा लावणार आहे माझ्या फेसला. ओके, आता मी प्रेफर करते की कसं आहे की मला माझ्या एंगेजमेंटचा जो लुक होता हा मला खूप सिम्पल आणि मिनिमल ठेवायचा होता. मला खूप जास्त ओव्हरबोर्ड जायचं नव्हतं, आधी जास्त मेकअप नव्हता करायचा. मला जेवढं जास्त सिम्पल ठेवता येईल मी तेवढं जास्त सिम्पल ठेवायचा प्रयत्न केला. ओके, म्हणून मी जास्त हेवी मेकअप केला नव्हता. इट वॉज व्हेरी व्हेरी सिम्पल आणि सटल मेकअप. आता हे थोडंसं लाइटर शेड मी यामध्ये घेतलं आहे. अशा प्रकारे मी सगळीकडे लावून घेणार. माझा नेक मी विसरणार नाही. ॲज आय टोल्ड यू, नेक विसरायचा नाही. तुम्ही नेक विसरलात तर तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होणार. फोटोजमध्ये तरी ठीक आहे, एडिटेबल असतं. व्हिडिओजमध्ये त्यामध्ये जरा अवघडल्यासारखं होणार. तुम्हाला नाही होणार. तुमच्या
फोटोग्राफरला होणार. तो घडी घडी त्याला एडिट करत बसणार, प्रॉब्लेम क्रिएट होणार. त्यापेक्षा बेटर आहे. आणि ते दिसतात ना, तुम्ही स्टेजवर असणार तेव्हा पण काही चांगलं दिसणार नाही. ओके, असं ब्लेंड करायचं प्रॉपर. ओके, तर मग मला तुम्हाला माझ्या एंगेजमेंटबद्दल पण सांगायचं होतं की काय झालं होतं एक्झॅक्टली. माझी एंगेजमेंट होती 11-11:30 वाजेची आणि सर्व लोक येऊन बसलेली होती. माझ्या सासरकडचे पण लोक सगळी आलेली होती. आणि ऑल ऑफ सडन माझा फोटोशूटसाठी माझ्या फोटोग्राफरने खाली बोलवलं. मी फोटोशूटसाठी गेले, फोटोज काढले आणि नंतर त्याने म्हटलं की बाबा जा आणि तुझ्या हजबंडला बोलवून आण, म्हणजे फियांसेला बोलवून आण, सो दॅट तुमचं कपल शूट वगैरे करूयात आपण. अँड आय वॉज लाईक ओके. तर मग ना मी त्याला वर बोलवायला गेले. म्हणजे ही वॉज आमच्याच घरामध्ये तो थांबलेला होता, पण वरच्या फ्लोअरवर थांबला होता. मी त्याला बोलवायला गेले की आपण जाऊयात, फोटोज वगैरे काढूयात. अँड ही ऑल्सो सेड ओके जाऊयात. आणि जाता जाता ऑल ऑफ सडन मला एकाकडून कळतो की आमचं आज लग्न आहे. आणि सगळेजण चर्चा करतात की आज आमचं लग्न आहे आणि आम्हाला माहिती नाही. मी विचारते रामला की राम, आपलं आज लग्न आहे, हे कधी झालं ठरलं? सो ही वॉज ऑल्सो शॉक्ड अँड वी बोथ वर लाईक की हे काय झालं आहे, हे कुठून आलं लग्नाचं अचानक एंगेजमेंटच्या दिवशी. आणि सगळेजण खूप फोर्स करत होते आम्हाला लग्नासाठी. आम्ही खूप जास्त शॉक होतो. म्हणजे तो टाईम एंगेजमेंट वॉज लाईक साईडला राहून गेली. सर्व पाहुणे आलेले होते, जेवण रेडी होतं, सगळं म्हणजे साईडला राहिलं. सगळ्यांचं चालू होतं आम्हाला कन्व्हिन्स करणं की लग्न करा, आजच लग्न करायचं तर काय. हा मास कॉस्मेटिक्सचा मी पॅलेट घेतला. यामध्ये जो शेड आहे ब्राऊन, हा जो ब्राऊन शेड आहे तो मी माझ्या आयलिडवर लावणार. देन सगळेजण आम्हाला बोलायला लागले की लग्न करायचं आहे म्हणून. आणि आम्ही दोघंजणं पण शॉक की आमचं लग्न ऑल ऑफ सडन कसं काय. आम्ही तर हे बोललो नव्हतो, बिकॉज आम्ही ठरवलं होतं की एंगेजमेंट करणार आणि एंगेजमेंट झाल्यानंतर आम्ही 1 वर्षानंतर लग्न करणार. मग ऑल ऑफ सडन हे लग्न कुठून आलं मध्येच. एव्हरीवन वर लाईक की नाही आता लग्नच करायचं. आणि राम खूप चिडला होता, भयंकर चिडला होता की आपण आलो कशासाठी आणि तुम्ही करता काय. मग काय, सगळेजण थकून गेले आम्हाला म्हणून शेवटी आम्हाला जे करायचं होतं आम्ही तेच केलं. आम्ही लग्नासाठी टाळलं. आम्ही म्हटलं आम्ही एंगेजमेंट पण नाही करत. जर तुम्हाला लग्नच करायचं असेल तर लेट इट बी, आम्ही काही लग्न वगैरे करत नाही. ओके, तर आयशॅडो जे आहे ते काही एवढं असं प्रिसाईज लावायची गरज नाही. मी काही असं खूप ब्लेंड वगैरे केलं नाही. तुम्ही बघितलं असणार किती इझिली मी असं लावलं, सिम्पल. बिकॉज मला ऑलरेडी माझ्या आईज आहे, जे आयलिड आहेत ते ऑलरेडी आहेत ब्राऊन, म्हणून मला त्याला पर्टिक्युलरली काही करायची गरज पडली नाही. जसं होतं तसंच ठेवलं मी. ओके, तर मग माझं हे सकाळचं एंगेजमेंट असल्यामुळे मग मला की नाही थोडंसं छान काहीतरी हवं होतं आईजवरती, म्हणून मग मी हा ऑरेंज कलर घेतला आणि त्या ऑरेंज कलरला असा ब्लेंड केला इथे मध्ये याच्यासोबत. असं तो ब्राऊन शेड खालीच आहे कारण की तो चांगला दिसत होता तसाच. मला त्याला आणखीन जास्त हायलाईट करायची इच्छा नव्हती. म्हटलं जसं आहे तसंच असावं. ओके, मग काय आमचं लग्न काही झालं नाही, नाहीतर त्या दिवशीच माझं लग्न झालं असतं. एंगेजमेंटच्या दिवशी सगळेजण रेडी. मी लिटरली बघती आहे सगळेजण मला म्हणतात एंगेजमेंटच्या दिवशीच लग्न करायचं आहे. माझा भाऊ गेला, ही वॉज रेडी, ठीक आहे. तो बाहेर गेला, त्याने ढोल ताशे वगैरे सगळं मागवलं, बारात मागवली, पूर्ण
घोडा रेडी केला आहे, हार बागवलेत. मम्मी आणि पप्पा आणि माझे मम्मी पप्पा आणि रामचे मम्मी पप्पा हे दोघं जण जाऊन मंगळसूत्र पण आणले, रेडी होते. सगळं ऑलमोस्ट सेट होतं. फक्त आम्ही दोघांनी हो म्हणायचं होतं आणि आम्ही काय दोघांनी हो म्हटलं नाही. बिकॉज वी वर नॉट रेडी फॉर द मॅरेज, टू बी ऑनेस्ट. आम्ही दोघंही रेडी नव्हतो लग्नासाठी आणि आम्हाला भरपूर काय करायचं होतं. आणि जस्ट काही दिवसांपूर्वी असं झालं होतं की मी सिलेक्ट झाले होते NIS आणि मला NIS म्हणजे हे एक नॅशनल डिप्लोमा कोर्स आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट. आर्चरीमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं आणि मला लिटरली तिकडे 2 महिन्यासाठी 1.5-2 महिन्यासाठी जायचं होतं कोलकाताला. आणि माझी डेट होती 24 तारखेला. मला इथनं म्हणजे जालन्यातनं निघायचं होतं कोलकातासाठी आणि या लोकांचं चालू की लग्न करायचं आहे. आम्ही दोघं खूप कन्फ्यूज होतो की हे काय चाललं आहे. डिसिजन चांगला होता, सगळं क्लिअर होतं. लग्न झाल्यानंतर आम्हाला भरपूर वेळ पण भेटला असता, पण माझी इच्छा नव्हती लग्न करायची आणि त्याची इच्छा नव्हती लग्न करायची. पण शेवटी आम्हाला जे करायचं आम्ही तेच केलं. आम्हाला लग्न नव्हतं करायचं, आम्ही लग्न नाही केलं. ओके, वेल, अशा प्रकारे आमचा त्या दिवशी लग्न झालं असताना त्या दिवशी आमची अशी तारांबळ उडाली भयंकर अशी. पण ठीक आहे, आम्ही तिथेच गोष्ट सॉल्व केली. घरच्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला. लकीली त्यांनी ऐकलं. आता मी माझे आयब्रोज फील करते बघा. मी काहीही असं फॅन्सी करत नाही आहे डोळ्यांमध्ये आयब्रोज लाईन. फक्त जे आयब्रोज आहेत जशा आहेत तशाच मी त्यालाच फॉलो करते, त्याच लाईन्सला फॉलो करते, सो दॅट ते नॅचरल पण दिसावेत आणि थोडेसे डिफाईंड दिसावे. सी, नथिंग फॅन्सी, जसे आहेत तसेच, फक्त लाईन फॉलो करायची. ओके, येस. ओके, ॲज यू कॅन सी ऑफ कॅमेरा मी दुसरा पण डोळा म्हणजे दुसरी ब्राउज पण केली आहे. आता जास्त काही नाही आईसोबत, फक्त काजळ लावायचं आहे आणि काजळ लाईन पण असं अप्पर अँड लोअर बोथ वॉटरलाईन भरतील, प्रॉपर लावता येईल असं लावायचं. खरं म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की मी डिसिजन बरोबर, ठीक आहे, म्हणजे डिसिजन हा जो होता माझा लग्नाचा की मी लग्न हे 1 वर्षानंतर करेल, हा जो डिसिजन होता हा मी नाही घेतला आणि मी लवकरात लवकर लग्न केलं. ते पण एका साईडने बरोबर झालं, बिकॉज यू ऑल नो आय लॉस्ट माय डॅड काही दिवसांपूर्वीच ड्यू टू अ हार्ट अटॅक. आय लॉस्ट हिम. आणि मी जर आणखीन 1 वर्ष वेट केलं असतं आणि ह्या जानेवारीपर्यंतचा वेट केला असता तर कदाचित डॅड नसते माझ्यासोबत लग्नामध्ये. आणि ते नको होतं मला. आणि असं वाटतं ते जे डिसिजन मी घेतलं लग्न करायचं ते राईट घेतलं, बरोबर घेतलं. कमीत कमी डॅड माझ्यासोबत तरी होते. लास्ट फ्यू डेज म्हणा, मंथ्स म्हणा, ही वॉज विथ मी. ओके, मला माहिती होतं काजळ लावताना माझ्या डोळ्यातून पाणी येणार म्हणून मी पावडर लावलेलं नव्हतं. फिटमीचं पावडर आहे इन द शेड डीप मीडियम डीप 30. हा मी लावणार आहे अंडर आईजला, म्हणजे माझ्या अंडर आईज हे ब्राईट दिसते. माझ्या स्किन टोनपेक्षा लाईट असल्यामुळे मी हे अंडर आईजला लावणार आहे, लाईक दॅट. म्हणजे हा जो पोर्शन आहे हा बाकीच्या पोर्शनपेक्षा ब्राईट दिसणार, हा डार्क दिसणार नाही. म्हणजे आपल्याला अंडर सर्कल्सचे म्हणजे हे जे ब्लॅक काळवंडलेलं दिसतंय तसं नाही दिसणार. आपल्याला हायलाईट करायचं आहे. जसं नोज आहे, टी झोन आहे,
ती मी करत आहे आता. असं आपल्याला करायचं. टी-झोन असं. ओके. आणि याला जरा सेट होऊ द्यायचं बऱ्यापैकी. ओके. हे सेट झाल्यानंतर लावायचं आहे ब्लश. आता ब्लशसाठी मी काय केलं होतं, मी इनसाइड कॉस्मॅटिक्सचं ब्लश घेतलं. यामध्ये वेगवेगळे प्रकारचे ब्लश अवेलेबल आहेत. तर मी माझ्या स्किन टोनला जो जाईल असा मी ब्लश वापरला होता. आता यामध्ये हा जो आहे हा पिंक आणि हा पर्पल हा दोन्ही मिक्स केला होता. असा मिक्स केला होता. मागच्या हातावर थोडंसं डॅबडॅब केलं होतं, म्हणजे मला जास्त पिगमेंटेशन नव्हतं हवं म्हणून. आणि माझ्या चिकबोन्सवर असं लावलेलं बघा किती जास्त पिगमेंटेड आहे. आता हे असं पिगमेंटेड चांगलं दिसलं नसतं, अतिशय जास्त पिगमेंटेड झालेलं आहे. त्यामुळे हे असं पिगमेंटेड नको दिसायला, म्हणून मग आता ब्रश चेंज करायचा. ऑलरेडी आपण अप्लाय केलं, आता ब्रश चेंज करायचं आणि याला स्प्रेड करायचं. आणि स्प्रेड करताना पण नेहमी लक्षात ठेवायचं की हा जो पोर्शन आहे तुमच्या कानाचा हा याच्या खाली नाही आलं पाहिजे ब्लश, याच्यावरच हवं नेहमी ब्लश पण आणि तुमचं कॉन्टोर. असं लावायचं ब्लश. म्हणजे हा जो आहे ना, हा दिसताना दिसतं फार गोड, अतिशय असं ऑन पंच दिसणार नाही, खूप जास्त असं हायलाईट झालेलं. मी अजून पण लहान मुलासारखे करते माझे ओठ. ब्लश लावलेलं खूप जास्त नाही, खूप कमी नाही, एकदम सटल आहे, एकदम सटल. म्हणजे अशाच प्रकारे ब्लश असायला हवं, एकदम सटल. ओके. थोडंसं नाकावर पण लावलं कारण की मला आवडतं नाकावर. यानंतर मी के ब्युटीचं लूज पावडर घेणार आहे इन द शेड टॉफी, के ब्युटीचं. आणि याला मिक्स करणार आहे माझ्या मेबेलिनच्या फाउंडेशनसोबत. का? कारण की हा डार्कर शेड आहे, स्किन टोनला नाही मॅच करणार, म्हणून मी हे दोन असे शेड घेणार. सॉरी, असे दोन शेड घेणार आणि माझ्या शेडला मॅच करणार आणि माझ्या रिमेनिंग फेसला लावणार. आता इफ यू नो मी ह्या वरच्या पोर्शनला लावलं नव्हतं, इथे लावलं नव्हतं आणि ते लावायचं. लावलं, डन. ऑलमोस्ट झालेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे कॉन्टोरिंग. ठीक आहे. आता मी कॉन्टोरिंग करायला अगेन माझा मास ब्युटीचा हा ॲशॅडो पॅलेट घेणार आहे. यामध्ये जो डार्कर शेड आहे हा वापरायचा आपल्याला कॉन्टोरिंगसाठी. हा ब्रश घेतला, ब्रशने कॉन्टोरचा शेड घेतला आणि तुम्हाला जसं सांगितलं की या कानाच्या आणि तुमच्या या ओठाच्या याच्या खाली तुमचं ब्लश आणि तुमचं कॉन्टोर आलं नाही पाहिजे. मग आपण काय करणार, याला प्रिसाइज असं ब्लेंड करणार आपल्या ब्लशसोबत. खूप नाही, एकदम हलक्या हाताने एक शॅडो क्रिएट होणार बघा. जेव्हा तुम्ही असं करणार, हे बघा एक शॅडो क्रिएट झाली आहे. इकडेही तेच करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, या कानाच्या आणि ओठाच्या त्याच्या खाली तुमचं ब्लश आणि कॉन्टोर नाही यायला पाहिजे. तसंच या साईडने पण, म्हणजे आता असले विचित्र फेसेस करून पण तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला हे फील होणार तुमची चिकबोन इथे आहे, चिकबोनच्या खाली तुम्हाला जायचं नाही आहे. सो हे तुमच्यासाठी गाईड आहे, तुम्ही ते यूज करू शकता. मग काय करायचं, असं तोंड करायचं, सिंपल, डन. नेक्स्ट मी ना अगदी वॉटरलाईनच्या जवळ आयलायनर लावलं होतं. आता हे मी आयलायनर यूज करणार आहे मेबेलिन न्यूयॉर्कचं.
खूप म्हणजे एकदम बारीक थिन लाईन अशी मी वापरलेली लावलेली. उप्स, असं काही झालं ना की याला काहीच करायचं नाही, याला होऊ द्यायचं, सुकू द्यायचं. असं काहीतरी झालं ना, डॉट बीट पडला कुठे, तर याला असंच राहू द्यायचं, सुकू द्यायचं. आणि मग नंतर मी तुम्हाला सांगते कसं करायचं. हे बघा, अगदी वॉटर लाईनच्या जवळ, खूप जवळ. येस, बस. ओके. येस. सी, यू कॅन सी इन्स्टंट डिफरन्स इन माय आईज. इकडे लावलेलं नाही, इकडे लावलेलं आहे. लुक्स गुड. असं लावलेलं, खूप जास्त अति काहीच केलेलं नाही, एकदम सिम्पल ठेवलं. ओके. आता मेबेलिनचा मी मस्कारा यूज केला होता. मस्कारा मी लावला होता, फक्त मस्कारा लावला होता, मी दुसरं काहीच नव्हतं लावलेलं. ओके, मी फक्त मस्कारा लावला होता, लॅशेस लावले नव्हते, कारण की मला लॅशेस नव्हते लावायचे. माझे नॅचरल लॅशेस मला इन्हान्स करायचे होते. आय डोंट नो, मला ते लॅशेस लावल्यानंतर आवडत नाही, म्हणून मग मी लॅशेस लावले नव्हते. लग्नात पण नाही आणि एंगेजमेंटलाही नाही. बघा कसे दिसतात. इन्स्टंट तुमचे आईज सुंदर दिसतात. Instant difference. Instant difference. See? So pretty, right? ओके, मी दुसरे आयलॅशेस मी ऑफ कॅमेरा केली. आता सध्या माझा मेकअप असा दिसतो आहे. यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आता लिपस्टिक. मी लिपस्टिक काय लावली, तर मी सगळ्यात आधी लिपस्टिकमध्ये मेबेलिनची ही हा शेड घेतला. मेबेलिनचा 690 शेड घेतला. इट्स अ लिटल रेड, ब्लड रेड असा. मला स्प्रेड केला बिकॉज मला खूप जास्त हायलायटेड नको होतं, म्हणून असं ठेवला याला. आणि ओम्ब्रे लुक द्यायचा म्हणून मी याला एक ब्राऊन लिप लायनर घेतलं, मिस क्लेरेचं ब्राऊन लिप लायनर घेतलं आणि असं लायनरने लाईन करून घेतलं. किती इन्स्टंट वेगळं दिसतं ना फेस. थोडंसं असं ब्लेंड करून घेतलं. येस. आता सगळ्यात शेवटची स्टेप होती म्हणजे ती हायलायटरची. आणि मला हायलायटर खूप कमी वापरायचं होतं बिकॉज इट वॉज अ डे टाईम इव्हेंट. आणि मला दिवसाच्या वेळेस खूप जास्त हायलायटर वापरायला आवडत नाही. मास्कचं आयशॅडो पॅलेट घेतलं, त्यामध्ये शॅम्पेन कलर आहे हा घेतला. खूप जास्त नाही, फक्त हाय पॉईंट्स जे आहेत माझे त्यावर मी ही असं लावलं. जे हाय पॉईंट्स आहेत त्यावर फक्त असं. ओके. आता थोडंसं इथे. ओके. थोडंसं चिन थोडंसं चिनवर आणि हाय पॉईंट्स ऑफ माय चिक बोन असं ब्लेंड केलं.
can you see how pretty it looks, right? So yeah, अशा पद्धतीने मी हायलायटर लावलं आणि सगळ्यात शेवटी मी वापरलं सेटिंग स्प्रे. ओके, याला असं शेक करायचं. शेक केल्यानंतर डिस्टन्सवर ठेवायचं, डोळे बंद करायचे आणि स्प्रे. असं स्प्रे केल्यानंतर थांबायचं. बिलकुल आता टच नाही करायचं कुठेच, जसं आहे तसं असू द्यायचं. आता कसं आहे माहिती का, हे असं सुकलं की हा मेकअप एकदम म्हणजे असा वॉटरप्रूफ होणार. तुम्हाला जर घाम जरी आला तरी हा निघणार नाही, तुम्ही रडलात तरी हा मेकअप निघणार नाही, तुमच्या तोंडावर पाणी पडलं तरी हा निघणार. तो एवढा पक्का मेकअप झालेला आहे. प्रॉपर सुकल्यानंतर आणखीन छान दिसणार. तर वेळ द्यायचा आहे की हा प्रॉपर सुकेल. नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्हाला मेकअप करायचा आहे तर मेकअप करण्यासाठी 3 तास अगोदर बसा. 3 तास अगोदर बसल्यानंतरच तुमचा मेकअप होणार. तुम्ही म्हणणार की नाही विदिन 1 hour मी माझा मेकअप करणार, तर नाही होणार. आणि तुम्ही मेकअपला वेळ द्या, कारण की जेवढा तुम्ही मेकअपला वेळ देणार तेवढ्या वेळामध्ये तुमचा मेकअप ऑक्सिडाईज होणार आणि छान पद्धतीने सेटल डाऊन होणार. आणि तेव्हा मग तो मेकअप छान नॅचरल दिसणार. जर तुम्ही मेकअप केल्या स्टेजवर उतरलात तर तो असा दिसेल की तुम्ही खूप जास्त मेकअप केला आणि काहीतरी मास्क लावून आलात. पण जर तुम्ही प्रॉपर वेळ दिला मेकअपला सेट होण्यासाठी, तुमच्या स्किनमध्ये मर्ज होण्यासाठी, तर तो आणखीन जास्त स्किन लाईक दिसणार, नॅचरल दिसणार. ओके, आता बऱ्यापैकी माझा जो बेस आहे हा झालेला आहे. यामध्ये आता आणखीन मी काहीच ॲड करणार नाही. असाच मी माझ्या एंगेजमेंटला केलेला. आता ॲज यू कॅन सी माझं सेटिंग स्प्रे पण सुकलेलं आहे बऱ्यापैकी. आता जे हे झालं होतं, प्रॉब्लेम क्रिएट झालं होतं, याला कसं क्लीन करायचं तर ते तुम्हाला सांगायचं होतं मला. कुठलाही कॉटन घ्या, असं छोटासा ब्रश घ्या, असं तुम्ही पकडा, याला असं पकडा. पकडल्यानंतर असं पकडा आणि पकडल्यानंतर जेंटली असं त्याच्यावरून फिरवा. ते आपोआप निघेल. ओके, निघलं. असं प्रॉपर निघतं. म्हणून मला एक्झॅक्टली स्पेसिफिकली काही करायची गरज नाही. त्याला सुकू द्यायचं, आपोआप निघतं. सुकल्यानंतर आपोआप निघतं. हेअरस्टाईल वगैरे, तर हेअरस्टाईल ही मला माझ्या घरच्यांनीच करून दिली होती. माझ्या बहिणी वगैरे होत्या, त्यांनीच मला हेअरस्टाईल करून दिली होती. म्हणून असं स्पेसिफिक मी हेअरस्टाईल काही केली नव्हती. ओके, अशा प्रकारे मी माझा मेकअप केलेला, होता. आणि सगळ्यात शेवटी मी अशी छोटीशी टिकली लावली होती माझ्या चेहऱ्याला, माझ्या कपाळाला अशी छोटीशी टिकली लावली होती. बिकॉज मला असं खूप ते म्हणतात ना, असं खूप जास्त ओव्हर काही करायचं नव्हतं एंगेजमेंटला. मला जेवढं जास्त सिम्पल ठेवता येईल तेवढं जास्त सिम्पल मी ठेवायचा प्रयत्न केला आणि ते बरंही दिसत होतं. ओके हां, अशी छोटीशी टिकली लावली होती. ठीक आहे, दॅट्स इट. एवढाच माझा मेकअप केला होता मी त्या दिवशी. एंगेजमेंटच्या दिवशी बस एवढाच मेकअप केला होता. यामध्ये आणखीन काही नव्हतं. मला हेअरस्टाईल जमणार नाही बिकॉज मला हेअरस्टाईल येत नाहीत. मला माझ्या बहिणींनी वगैरे हेअरस्टाईल करून दिली होती, माझ्या मामींनी वगैरे हेअरस्टाईल करून दिली होती. म्हणून आय डोंट नो अबाउट दॅट. तर मला ती आता जमणारही नाही. सो विदाउट डिलेइंग एनी मोर, लेट्स जस्ट वेअर द साडी अँड आय विल शो यू द फायनल लुक. Well, that's it guys. That's what I did for my engagement look. I loved it. It was so subtle.
नथिंग ऑफ टू मच. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट मिसिंग आहे सध्या, ती म्हणजे माझी हेअरस्टाईल. आता हेअरस्टाईल मला जमणार नाही, बिकॉज माझ्या बहिणीने मला ती हेअरस्टाईल दिली होती करून, आणि आता माझ्याने ती जमणं थोडंसं अवघड आहे, म्हणून मी ती स्किप केली आहे आणि माझी केस थोडीशी सेट केली आहे आणि साडी घातली आहे. तर असा माझा मेकअप दिसतोय नॅचरल लाईटिंगमध्ये, म्हणजे ज्यामध्ये तुमची स्किन ही स्किनसारखी दिसते. आता तुम्ही बघत असणार की माझा हा चेहरा हा माझ्या चेहऱ्यासारखा दिसतोय, माझा कलर हा स्किन कलर हा मॅच करतोय. आता मी हाच जर मेकअप एखाद्या मेकअप आर्टिस्टकडे गेले असते, एखाद्या पार्लरवालीला बोलले असते की मला मेकअप करून दे, तर तिने नसता केला. ओके, तर तिने हाच मेकअप ना खूप घाणेरड्या पद्धतीने केला असता. माझ्या नेकचा, माझ्या हाताचा सगळा वेगवेगळ्या प्रकारचे स्किन टोन दिसले असते. असं वाटलंच नसतं की हा माझा स्किन टोन आहे किंवा ही मी आहे. मला टोटलच चेंज करून टाकलं असतं त्यांनी. तर हे असलं नको होतं मला, म्हणून आय डिसाइडेड की हा मेकअप जो आहे माझ्या एंगेजमेंटचा तो मी स्वतःच करणार. तर मला नक्की कळवा की तुम्हाला हा मेकअप आवडला आहे की नाही, आणि हा मेकअप लुक तुम्ही कुठल्याही फंक्शनमध्ये वेअर करू शकता. इट्स वेअरेबल, तुम्ही कुठेही ट्राय करू शकता, कुठेही याचा मेकअप करू शकता. आणि जर तुम्हाला हा मेकअप आवडला असेल तर प्लीज कॉमेंट करा आणि लाईकही करा माझ्या व्हिडिओला, सबस्क्राईबसुद्धा करा. तर फ्युचरमध्ये मी कुठले व्हिडिओज टाकले तुम्ही ते बघू शकता.